आत्ताच्या मोदी सरकारला मायबाप जनतेने पूर्णपणे नाकारलेलं आहे। महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आज पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सुप्रिया सुळे बारामतीमधून, रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या वतीनं पुणे शहरातून, तर डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः आपल्याबरोबर। सर, दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत, दुसऱ्यांदा आज उमेदवारी भरतायत, काय भावना आहे? नाही, खरोखर सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून संसदेत गेली 5 वर्ष सातत्यानं काम केलं आणि याही वेळी एक आनंदाची आणि अभिमानाची भावना अशी आहे की जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ललकारलं जातंय त्यावेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाजूनं संसदेमध्ये गरजण्यासाठी हा उमेदवारी अर्ज भरला जातो आणि सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे। त्यामुळे एक आनंदाची आणि तेवढी जबाबदारीची अशी भावना आहे। डॉक्टर साहेब, इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या घरातनं बाहेर पडतायत, दर्शन घेत आहेत, आशीर्वाद घेत आहेत, कोणी दगडूशेठला आरती करत आहे, तुम्हाला मात्र स्थळाच्या किंवा वेळेच्या अभावी हे करता येत नाही? नाही, यामध्ये कसं आहे की देव हा मनात असतो आणि काल रात्री घरून निघताना आईचे आशीर्वाद घेतले आणि मला वाटतं की माऊलीचे जर आशीर्वाद घेतले तर सगळे देव माझ्या माऊलीच्या पायात असतात आणि हे प्रत्येकाच्या आईच्या बाबतीत असतं आणि मी आईचे आशीर्वाद घेऊन निघालो आणि आईचे आशीर्वाद पाठीशी आहेत। त्यामुळे वेगळं जाऊन मंदिरात आशीर्वाद घेण्यापेक्षा आईचे आशीर्वाद घेतले आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। कारण जे संविधान आणि देश ज्या संविधानानुसार चालतो हे संविधान कायम राहावं, त्या संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीला जे आत्मभान जागं झालंय हे आत्मभान आणि त्याचा स्वाभिमान कायम टिकावा म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आणि मग उमेदवारी अर्ज करणार। उमेदवारी अर्ज भरताना काल अजितदादांनी डमी अर्ज घेतलेला आहे, सुप्रियाताईंसाठी सुनेंदाताईंनी डमी अर्ज घेतलेला आहे, आपलं कोण डमी उमेदवार असणार आहे? नाही, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणीही डमी उमेदवार नाहीये। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की संपत्तीचा। आपण जे प्रतिज्ञापत्र करतो, विवरण सादर करतो, मागच्या 5 वर्षात काय संपत्तीत वाढ झाली की कमी झाली? त्यामुळे अर्ज भरल्यानंतरच बघा। उमेदवार तुमच्या विरोधात यावेळेस पण तेच? एकच सेकंड, फक्त संपत्तीत जे काही हे दिसतं त्यामध्ये एक गंमत अशी असते की त्यावर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कर्ज जे असतं त्या कर्जाकडे सुद्धा आपण जरूर लक्ष द्या। उमेदवार यावेळेस देखील तुमच्या विरोधात तेच आहेत, आढळराव पाटील। मात्र बाकीची समीकरणं बदललेली आहेत, गेल्या वेळेचे खूप सहकारी सोडून गेलेले आहेत, आव्हान वाढले? नाही, मला वाटतं आव्हान आणखी सोपं झालेलं आहे। कारण गेल्या वेळी ज्या चिन्हाच्या विरोधात निवडणूक लढली होती त्याऐवजी आता जे चिन्ह आहे ते चिन्ह कशा पद्धतीनं मिळालंय हे सर्वसामान्य जनता जाणते आणि समोरच्या उमेदवारांनी केवळ उमेदवारी मिळावी यासाठी ज्या बेडुकुड्या मारल्यात तेही सर्वसामान्य जनता पाहते। 2019ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढलं होतं आणि या संघर्षाच्या काळातही सगळी प्रलोभनं, सगळे दबाव बाजूला ठेवून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय। त्यामुळे या निष्ठेला मायबाप जनता ही जरूर याची मूल्यमापन योग्य प्रकारे करेल। मतदानाची तारीख जशी जवळ येतोय, प्रचाराचा वेग वाढतोय, प्रचाराची किंवा टीकेची पातळी खालवताना दिसते। मोहिते पाटलांचं उदाहरण असेल किंवा काल तुम्ही स्वतःच एका ज्येष्ठ नागरिकाला थांबवलं आढळराव पाटलांवर टीका वळसे पाटलांवर टीका। या पद्धतीने कसं झालं, मुळात विरोधी उमेदवाराकडे फारसे मुद्देच नसल्यामुळे कुठेतरी सातत्यानं वैयक्तिक टीका करणं हा त्यांचा एक मेव अजेंडा राहिलेला आहे आणि खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीनं ही गोष्ट सातत्यानं पुढे चालली। गेल्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोनाने गेलेली असताना सुद्धा सातत्यानं ज्या गोष्टीसाठी ही निवडणूक होते, ज्या गोष्टीसाठी संसदेत पाठवलंय त्या संसदीय कामगिरीवर विरोधी उमेदवारांना बोलायचं नाहीये। कारण त्यांच्या 2 टर्म मिळून जी संसदीय कामगिरी आहे त्यापेक्षा पहिल्याच टर्म मधली आपली संसदीय कामगिरी ही जास्त उजवी आहे हे आकडेवारी सांगते। त्यामुळे संसदीय कामगिरीवर न येता कुठेतरी वैयक्तिक पातळीवर टीका करत बसायची हा त्यांचा अजेंडा राहिला। त्यामुळे ती करतात ज्याची त्याची संस्कृती आहे। 25 दिवस साधारणतः मतदानाला राहतील आजपासून, पुढच्या 25 दिवसांचा प्रचाराचा काय ऍक्शन प्लॅन आहे? 25 दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्याबरोबरच इतरही लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक सभा आहेत।
माढ्यामध्ये सभा आहेत, नगरमध्ये सभा आहेत, बीडमध्ये सभा आहेत, बारामतीमध्ये सभा आहेत, कोल्हापूरमध्ये सभा आहेत आणि या सगळ्या नियोजन करता करता आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, विजयाचा विश्वास वाटतोय? 100%. कारण यामध्ये मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि संपूर्ण देशातच आत्ताच्या मोदी सरकारला मायबाप जनतेनं पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी दिसते. त्यामुळे मायबाप जनतेने निवडणूक हाती घेतली आणि मायबाप जनता ही नक्की विजयाचा गुलाल कपाळी लावून देईल. हे होते डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.